महत्त्वाच्या बातमीला आपण सुरुवात करूया। बातमी अशी की काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठोकलं। आसिफ शेख, आमिर वाणी आणि यावर भट या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला। तर दहशतवादी आमिर वाणीनं चकमकीच्या आधी त्याच्या कुटुंबियांना फोन केला होता आणि त्याच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाला। Сейчас лаги меня не бою, как ты сумон буй. Трови без дорвазя липу. Тул мал хей тянча роли. Сейчас лаги меня не бою, как ты сумон буй. Трови без дорвазя липу. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टरमध्ये आज सकाळी जी चकमक झाली, साधारणतः या चकमकीमध्ये आपल्याला माहिती मिळते की भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेमध्ये ही चकमक झाली आहे। कारण की हे दहशतवादी खास करून गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये लपून असल्याची माहिती पुढे आली होती आणि जी साधारणतः चकमक 3 ते 4 तास चालली। या चकमकीमध्ये जर बघितलं तर आसिफ शेख, आमिर वाणी यावर भट ह्या दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे। महत्वाचं म्हणजे जसं आपण उल्लेख केला, आमिर वाणीनं चकमकीच्या आधी आपल्या कुटुंबियासोबत चर्चा फोनवरती व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं झालं होतं। पण महत्वाचं म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये आमिर वाणीचं जे घर आहे जे जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने भारतीय लष्करांनी उद्ध्वस्त केलं होतं। कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते, साधारणतः ज्या पद्धतीनं पुलवामाचं झालं होतं त्यावेळेस आमिर वाणी जो आहे यांनी ग्राउंड वर्क म्हणजे त्या मुसा जो मुसा आहे आशिफ मुसाच्या टीमसाठी त्यांनी ग्राउंड वर्क केल्याची माहिती देखील पुढे आली होती। त्यामुळे या चकमकीतून पुन्हा एक स्पष्ट होतं की भारतीय लष्करांनी निश्चितपणे निर्णय घेतला आहे की जम्मू काश्मीर तर भारतीय लष्कराने निश्चितपणे हा निर्णय घेतल्याचा आपण बघतोय की जे दहशतवादी आपल्याकडे लपून बसलेले आहेत त्यांचा खात्मा केल्याशिवाय ते काही शांत बसणार नाही। आणि त्यापूर्वीच्या सगळ्या घडामोडी आपण बघतोय। पुढे बघूयात, काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं। सुरक्षा दलांनी पुलवामा इथं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। आसिफ शेख, आमिर वाणी यावर भट या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला। ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाममधील हल्ल्याला लोकल सपोर्ट दिल्याची सूत्रांची माहिती आहे। यातील आसिफ शेखचा पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे। तर भारत पाकमधील तणावाच्या परिस्थितीतही पाकच्या कुरघोड्या सुरूच आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आता तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली आहे। पण नक्कल करायलाही अक्कल हवी असते हे शरीफ विसरले। मोदींनी पंजाबच्या जालंधरमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली होती आणि त्यानंतर आता मोदींचीच नक्कल करत शहबाज शरीफ सियालकोटच्या लष्करी तळावर पोहोचलेत। भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये याच तळाचं मोठं नुकसान झालं होतं। एकीकडे मोदींनी MiG-24 आणि S-400 जगाला दम दाखवला, तर शरीफ यांनी एका टँकवर उभं राहत भाषण केलंय ज्या टँकचा भारत पाक युद्धाशी कुठलाही संबंध नव्हता। लष्करी तळाचं नुकसान लपवण्यासाठी शरीफ यांची लष्करी तळावरील लँडिंगही लपवण्यात आली। पाकिस्तानने जारी केलेल्या दृश्यांमध्ये शरीफ केवळ एका जीपमध्ये प्रवास करताना दिसतायत। मोदींची नक्कल करण्याच्या नादात पाकिस्तानची पुन्हा एकदा किरकिरी झाली आहे। तर भारतानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ हवाई हल्ले करत भारतानं उद्ध्वस्त केले आणि या ऑपरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं। यानंतर हवाई दलानं बापू अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं। ऑपरेशन सिंदूरनं पाकचं चीनी आणि तुर्की बनावटीचं तंत्रज्ञान कसं फेल आहे हे दाखवून दिलं आणि यामध्ये चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं इहाव लांब पल्ल्याचं रॉकेट, त्याचबरोबर क्वाड कॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा समावेश होता।
पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करूनही भारताचा हल्ला रोखू शकलेला नाही. भारतानं आपण तंत्रज्ञानामध्ये कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे जगाला दाखवून दिलंय. भारतानं पाकची चीनी रडार यंत्रणा कशी केली जाम, जाणून घेऊया. यामध्ये पाकची एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटात ठप्प करण्यात आली. पाककडून चीन आणि तुर्की रडार यंत्रणांचा वापर करण्यात येत होता. चीन तुर्कीचं तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञानापुढे फेल केलंय आणि भारतीय सैन्यानं पाकची रडार यंत्रणा पूर्णतः ठप्प केली. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली. चीनी HQ-9 डिफेन्स सिस्टीमवर भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम भारी पडली, ज्याला आपण सुदर्शन चक्र या नावाने देखील ओळखतो. चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं इहाव लांब पल्ल्याचं रॉकेट, क्वाडकॉप्टर, व्यावसायिक ड्रोन सगळं काही अक्षरशः फेल झालं. दरम्यान पाकिस्तानचे कुठले एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केले, जाणून घेऊयात. पाकिस्तानच्या एअरबेसचं नुकसान करण्यात आलेलं आहे. यामध्ये नूर खान, मुरीद, सरगोदा, यामध्ये नूर खान आहे, मुरीद आहे, त्याचबरोबर आपण जर बघितलं मुरीद एअरबेस नंतर सरगोदा एअरबेस, सियालकोट एअरबेस, आणि या एअरबेस नंतर जर आपण पाहिलं प्रत्येक म्हणजे महत्त्वाचे जे एअरबेस होते ते आपण टार्गेट केलं. सियालकोट एअरबेस, त्यानंतर जर आपण पाहिलं तर इतरही असे एअरबेस आहेत ज्यांना आपण टार्गेट केलं, अक्षरशः धावपट्टी उद्ध्वस्त करून टाकली. पसरूर हे एक एअरबेस आहे, ते देखील आपण उद्ध्वस्त केलं. रफिकी हे एक एअरबेस आहे, ज्या ठिकाणाहून पाकिस्तानच्या महत्त्वाच्या कारवायांमध्ये त्यांचे लष्करी विमानं जे ते उड्डाण घेतात. त्याचबरोबर चुनियान एअरबेस जे आहे ते देखील त्याची धावपट्टी देखील त्याचं मोठं नुकसान जे ते बॉम्बमुळं, मिसाईल डागल्यामुळे झालेलं आहे. शिवाय रहीम यार खान एअरबेस हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तिसऱ्या दिवसाची कारवाई, ज्याला आपण जोरदार उत्तर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला देऊ केलेलं होतं. शिवाय त्यानंतर जर आपण बघितलं तर जोकाबाबाद एअरबेस, म्हणजे त्यांनी आपले नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण युद्धांचे नियम सांगतात कधीही अशा प्रकारे हल्ले केले जाऊ नये. आपण त्यांच्या दहशतवादी तळांना, लष्करी तळांना लक्ष्य केलं. जोकाबाबाद एअरबेस नंतर सुकूर एअरबेस, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढलं एअरबेस जे होतं ते भोलारी एअरबेस, ज्याचं आपण मिसाईल टाकून जोरदार नुकसान केलं. त्यांच्या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर देऊ केलेलं आहे. पुढे जर आपण पाहिलं तर भारताला भागवास्त्र हे नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळालेली आहे. आणि या ओडिसातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आली. भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे आणि या भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या याच्या घेण्यात आलेल्या आहेत. या दरम्यान 4 रॉकेट टाकण्यात आलेले आहेत आणि ते सर्व लक्ष्यांवरती जाऊन आदळले. भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजे अर्थातच SDAL ने विकसित केलंय. समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईन करण्यात आलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भार्गवास्त्र आणखीन एक जबरदस्त अशी प्रणाली आहे, आपल्या लष्कराच्या या सगळ्या ताफ्यात दाखल झालेली आहे. भारताला भार्गवास्त्र ही नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे. ओडिसातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी करण्यात आली. भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे. भारतीय लष्कराच्या विशिष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या याच्या घेण्यात आल्या आणि या दरम्यान 4 रॉकेट डागण्यात आले आणि ते सर्व लक्ष्यांवरती जाऊन आदळले. भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड अर्थातच SDAL ने विकसित केलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईन करण्यात आलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांकरता महत्त्वाची ठरणार आहे. तर मंडळी, भार्गवास्त्राचा पौराणिक संदर्भ महाभारतात वापरला गेलेला आहे. सर्वात घातक अस्त्र म्हणून महाभारतात याचा उल्लेख आहे. परशुराम यांनी शक्तिशाली अस्त्र निर्माण केलं आणि परशुराम यांनीच भार्गवास्त्र कर्णाला दिलेलं होतं. अस्त्र चालवणाराच
तो या अस्त्राला रोखू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा बघूयात, अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो. संपूर्ण ग्रह नष्ट करण्याची याची क्षमता होती असा संदर्भ, हा पौराणिक संदर्भ जो तो सापडतो, म्हणून याला भार्गवास्त्र असं नाव देण्यात आलेलं आहे.